2 दिवसापासून चालू होतं माझ्या डोक्यात जायचं फायनली आली मी. म्हणजे इतकी पण ठिकाणी नाही आहे. हे गुड मॉर्निंग. तर आज पाऊस नाही आहे मुंबईमध्ये, बाकी ठिकाणी असणार, आमच्याकडं नाही आहे. आणि मी आताच बाहेरून आली. तेच जे माझं सकाळचं जे मला काय लागतं, दूध, केळी, नाश्ता सगळं घेऊन आली आहे. आणि आज असं वाटतं आहे आज पाऊस नाही आहे, ऊन आहे, म्हणून कुठेतरी बाहेर जावं म्हणून. तर मस्त म्हणजे प्लॅन सुरू आहे, अजून फिक्स नाही आहे. तर फिक्स झाल्याबरोबर मी तुम्हाला कळवते. आणि आज सरप्राईज असणार आहे काहीतरी. तर चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे आज. म्हणजे न्यू मुंबई साईडला जाण्याचा प्लॅन आहे. तर बघूया सक्सेस होतं की नाही. ओके, बाय बाय. हॅलो, मी निघाली आहे न्यू मुंबई साईडला जायला. आणि का जाते ते तुम्हाला पुढे कळणारच. ते खूप धमाल करणार आहे आपण आज. आणि कशी दिसते कमेंट करा. जास्त बोलत तर तुम्ही सरप्राईज आहे म्हणजे का जाते आहे तुम्हाला कळणारच. तर कसं जाणार आहे वगैरे. आता वाजता 2 वाजता निघते मी, कारण मी ज्या ठिकाणी जाते ते पण माझं काम म्हणजे 3 वाजताच होणार आहे, 3-4 वाजता. म्हणून आता 2 वाजता आहे. 2 वाजेला आम्ही निघाली आहे. बघू अजून काय काय होतं ते. तर तुम्हाला पुढे कळणारच मी का जाते वगैरे. आणि तर मी गेटकडे पोहोचणार आहे. मी तोपर्यंत रॅपिडो बुक करते. तर रॅपिडोवाले अंकल येत आहे आता, तोपर्यंत बसते मी. आणि काय काका कसं चालू आहे? तर ब्लॉगमध्ये येत आहे माझ्या ब्लॉगमध्ये येत आहे तुम्ही. यूट्यूबला दिसणार आता तुम्ही. हां हो. सो मी निघाली आहे वडाळा स्टेशनसाठी. रॅपिडोवाले भैया लेके जा रहे हैं मुझे स्टेशन पे. करूया. सो मी वडाळा स्टेशनला आलेली आहे. आता न्यू मुंबई साईडला जायचं आपल्याला, म्हणून तिकीट काढावी लागेल. तिकीट पण घेतलेलं काय माहिती, जेव्हा पण माझ्याकडे तिकीट असतं तेव्हा TC येत नाही. आणि कधीतरी खूप घाईमध्ये आणि बसली मी डायरेक्ट. तर त्यावेळेला झालेलं माझ्यासोबत. तुमच्यासोबत पण होत असणार, असंच होतं माझ्यासोबत. मुंबईला तर नाही, बाहेर झाला आहे असा सीन. सो आता येणार आहे न्यू मुंबई साईडला जाणाऱ्या गाड्या लोकल. तर लेडीज डब्बा सगळ्यात सेफ आहे. कधीतरी सेफ वाटत नाही मला, गर्दी त्याच्या जास्त असते. आणि आता वडाळ्याला आहे मी. तर पुढे कंटिन्यू करा, तुम्हाला नक्कीच दिसेल मी का जाते म्हणून न्यू मुंबईला आणि कुठं जाते मुंबईला ते पण. कंटिन्यू करूया. सो अर्धा तास लागणार आहे मला पोहोचायला. तोपर्यंत वाटलं की गप्पा मारूया म्हणून. तर आपल्याला कधी वाटतं ना आपण एकटे, आपल्यासोबत कोणी नाही आहे, फ्रेंड्स नाही आहे. ते मला पण वाटतं, कारण माझीसुद्धा हॉस्टेलला जास्त फ्रेंड्स नाही आहे आणि मी नाही ठेवत आता. काय माहिती, खूप दिवस झाले एकटं राहण्याची सवय झाली आहे. एकटं असतो ना माणूस तेव्हा ना आपल्याकडे खूप काम असतात करण्यासाठी, की हे पण करायचं ते पण करायचं.
तुम्ही जेवढे एकटे असणार ना तेवढं खूप बेटर आहे तुमच्यासाठी. या गोष्टीवर तुमचं मत काय हे मला नाही माहिती. मला असं वाटतं, माझ्या एका फ्रेंडने पण मला सांगितलं की जेवढं आपण एकट्यात कामं करतो किंवा एकटं राहून काहीतरी करतो ना की भाई ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, पूर्ण होतं ते. आणि आपण स्वतःला टाईम देतो, स्वतःसोबत बोलतो. आज मी एकटी फिरते कारण मी स्वतःसाठी टाईम देते यार. मला नाही माझा टाईम दुसऱ्यांना द्यायचा किंवा मला कोणाचा टाईम स्वतः माझा टाईम देते स्वतःला. हीच माझ्या आयुष्याची खूप मोठी गोष्ट वाटते मला. तर एकटे असणार ना बोर होऊ नका. तुम्हाला काय करायचं तुमची कामं करा, फिरा, एन्जॉय करा. एकटे राहा, झोपा लागलंच घरी असणार, कुठं जायचं जमत असेल बाहेर फिरा, खूप गोष्ट करा. एकटं राहण्याची मजा आहे ना तुमच्या आयुष्यात कुठंच नाही आहे, हे मी जाणवलेलं आहे आता. आणि राईस न्यू मुंबई जाताना टिळकनगर आणि वाशी यांच्यामध्ये जो हा व्ह्यू बघायला भेटतो ना तर नक्की बघा तुम्ही. छान वाटतं ना, मस्त, खूप भारी वाटतं. सो मी पोचली आहे माझ्या स्टेशनला. गेस करू शकता तुम्ही कुठे. तर मी आली आहे वाशी स्टेशनला. मला वाशीला काम आहे, म्हणजे मेन कारण काय आहे ते पण सांगणार आहे मी पुढं. पण मला इथे कामसुद्धा होतं एका प्रमोशनचं आणि आमची जी सिरीज सुरू आहे मनी अँड मार्केटची, तर त्याच्याबद्दल पण थोडंसं काम होतं. सो मी त्याच्यासाठी आलेली आहे वाशीला आणि एका ठिकाणी तुम्हाला नेणार आहे. ते मी सिक्रेट ठेवलेलं आहे तुमच्यासाठी, तर पुढे नक्कीच बघा. तर आता मी जाते ऑफिसला. माझं जे काही काम आहे ते मी करते आणि मी मेन कारण काय आहे वाशीला येण्याचं तर ते बघूया. सो गाईज, माझं काम झालेलं आहे आणि मी कशासाठी आली आहे तुम्हाला सांगायचं आहे मला. मी न्यू मुंबईला आली वाशीला मी मोमोज खाण्यासाठी. कारण 2 दिवसापासून माझ्या डोक्यात चालू होतं की मला जायचं आहे म्हणून. तर मी ते मोमोजसाठी आली आहे. काम तर होतंच माझं, पण सोबत काम पण म्हणजे काढून घेतलं मी की आज काम पण करून घेते आणि स्पेशल म्हणजे ते मोमोज खायला आली आहे. तर तुम्ही पण न्यू मुंबई साईडला जर येत असणार तर वाशीला स्टेशनच्या पुढं थोडंसं चालत यायचं आणि तिथे मोमोज इथे ट्राय करू शकतात तुम्ही. आम्ही 3 टाईपचे ट्राय करणार आहे आज मी. नक्की तुम्ही ट्राय करा. न्यू मुंबईला आले वाशीला, खूप टेस्टी आहे. तुम ऐसे करते हमारा सगळा ग्रुप आहे आमचा. तर एक मलाई आहे, एक पहाडी आणि एक कोणता आहे तो काय माहिती, पण टेस्टी आहे. खा लो. 2 दिवसापासून चालू होतं माझ्या डोक्यात जायचं. फायनली आली. म्हणजे इतकी पण रिकामी नाही आहे की फक्त मोमोजसाठी आली म्हणून, पण तर इतकी पण रिकामी नाही आहे की फक्त मोमोजसाठी आली. काम पण होतं माझं सोबत, हे पण. तर असं नाही मी खूपच रिकामी आहे म्हणून, माझं काम पण होतं आणि सोबत हे ट्राय करायला यायचं होतं मला. म्हणजे खूप इच्छा होत होती मोमोज खाण्याची. हे सेकंड टाईम आली आहे मी ते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. वाशीला आले म्हणजे खूप टेस्टी आहे, खूप साऱ्या व्हरायटी आहे याच्यात. हे मलाई खाण्याचं जो मला खूप जास्त आवडलेलं आहे आता. सो मोमोज खाऊन झालेलं आहे, खूप मजा आली आहे. म्हणजे 2 दिवस झाले जे चालू होतं ना डोक्यात ते केलं मी आणि खूप टेस्टी 3 प्रकारचे ट्राय केले आणि खूप
मस्त वाटलं, पोट भरलं माझं. आता बघू पुढचा काय प्लॅन आहे आणि परत निघावं लागेल मला हॉस्टेलला. आता मी आली आहे नॅचरल्सला, कारण थंडीमध्ये आईस्क्रीम नाही खाल्ली तर काहीच केलं तुम्ही. आईस्क्रीम खायची होती मला खूप दिवसापासून. ते मला खूप ठिकाणाचं आवडत नाही, म्हणून काही असे मेन ठिकाण असतात त्या ठिकाणी आवडतं मला खायला. तर इकडं मोमोज झालं, नाशिकला साबुदाणा वडा आहे, सायंतारा म्हणून. वडापाव मी कुठंच नाही खात, फक्त मुंबईला खाते. अशा खूप गोष्टी आहे माझे नखरे जे असतात ना, माझी मम्मी बोलते मला, तर तशा गोष्टी आहेत. तर मी आता नॅचरल्सला आली आहे, तर आईस्क्रीम ट्राय करणार, खाणार, मग जाणार. खाऊन पिऊन झालं, काम पण झालं. म्हणजे मी कामासाठीच आले होते, पण ते मोमोजचं जे तुम्हाला सांगितलं मी ते पण झालं आणि काम पण झालं मी माझं. आता परत निघते मी. तर संध्याकाळी तर खूप गर्दी असणार, पण ठीक आहे, आता सवय झाली आहे मुंबई लोकलची. तर मी आता वाशीमधून निघते. बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स नक्की करा, कारण मला कळेल गोष्टी. आणि चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईला. तुम्ही मुंबईला न्यू असाल तर नक्कीच मला काही हेल्प लागली, कुठं जायचं आहे, कोणतं ठिकाण, कशासाठी काय बेस्ट आहे, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर कमेंट्स करा आणि बस बाय बाय.